हा माझा भाऊ आहे, गणेश काटे नाव आहे त्याचं। आम्ही राहणार सोनपेठचे। 29 ऑक्टोबर रोजी ह्याचा संध्याकाळी 10:30 वाजता ऑक्सिजन झाला ब्राह्मणगाव फाट्याजवळ। तर तिथल्या माझ्या मित्रांना ह्यांना देवगिरी हॉस्पिटलला घेऊन आले तर इथं एकदम असा बेशुद्ध अवस्थेमध्ये होता। बेशुद्ध अवस्थेमध्ये होता तर नंतर त्याला कोमात गेला। कोमात गेल्यानंतर गबाळे सरांना सांगितलं आम्हाला की सिच्युएशन ह्याची खूप बिकट आहे, की ह्याला कंट्रोलमध्ये यायला खूप वेळ लागला। त्याच्यानंतर तो 5 दिवस कोमात गेला। कोमात गेल्यानंतर आम्ही फारच त्याची गॅरंटी सोडून दिली, पण गबाळे सरांवर आमचा खूप विश्वास होता म्हणून गबाळे सर म्हणले की तुमचा जर माझ्यावर विश्वास असेल तर हा व्यवस्थित ठीक होईल। तर मग तिथून 5 दिवसानंतर 6व्या दिवशी ह्याला थोडा होश आला। होश आल्यानंतर तिथून पुढं ह्याचं ऑपरेशन करायचं होतं पायाचं। मग तिथून 6व्या दिवशी ह्याच्या पायाचं ऑपरेशन केलं। तिथून 3 दिवस ICU मध्ये ठेवलं। परत पुन्हा जनरल वॉर्डला 1 दिवस शिफ्ट केलं। पण देवगिरी हॉस्पिटल हे सगळ्यात 1 नंबरचं परभणी जिल्ह्यातलं हॉस्पिटल आहे, कारण की आम्ही दुसरीकडे पण नेऊन बघितलं होतं 1 दिवस, पण त्याची तिथं कंडिशन एवढी बेकार झाली की हातातून गेला म्हणून आम्ही असं ह्याला सोडून दिलं। पण परत आम्हाला देवगिरीमध्येच आणावं लागलं तरच हा इथं व्यवस्थित झाला, नाहीतर दुसरीकडे जर राहिला असेल तो आमच्या हातातून गेलेला होता। फार उपकार आहेत गबाळे सरांचे, देवगिरी हॉस्पिटलचे, तिथले सगळे सहकारी, आमचे दिनेश भाऊ, बाकी सगळे मित्र, तिथल्या सिस्टर, त्यांचे सगळ्यांचे उपकार आहेत। त्यांच्यामुळे आज आमचा भाऊ आमच्या हाती लागला।